पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वे गाडीला हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना। देशात गेल्या 12 वर्षांमध्ये रेल्वे क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व परिवर्तनामुळे देशाला मोठा लाभ झालाय आणि विकासाची गती अनेक पटीनं वाढली। पंतप्रधानांच्या हस्ते जालंधर इथून 75 अमृत स्थानकांचं लोकार्पण। राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचाही समावेश। प्रादेशिक हवाई संपर्क योजना उडानच्या पुढील टप्प्याअंतर्गत 10 वर्षात 120 नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडणार। सुमारे 4 कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर। एकंदर 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण। पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या एका दहशतवादी गटाच्या तपासाच्या संदर्भात गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं केली 5 जणांना अटक। शिवसेना उबाठा पक्षाचं रामरक्षा आंदोलन दांभिक, प्रभू रामचंद्रांना राजकारणाचा विषय बनवल्याची भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं पहिलं रिंगण आज इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी इथं संपन्न। जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षाखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची चमकदार कामगिरी। सुवर्ण आणि रौप्य पदकांची लयलूट सुरूच। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूची पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये धडक। आणि राज्यात मान्सूननं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला। अनेक भागामध्ये दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता।